Hello friends, good morning everybody. Today we are going to solve question paper. आज आपण एक क्वेश्चन पेपर सोडून घेऊया आणि अशाच प्रकारे की यासारखा वेगळा तुमचा पेपर होईल. बहुतेक तुम्हाला व्हॉट्सअपवरती वेळापत्रक दिलं जाईल आणि त्यानुसार तुमची परीक्षा होणार आहे. पण तत्पूर्वी थोडीशी तुम्हाला माहिती असावी म्हणून आपण वर्गामध्ये टेस्ट घेऊया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 1, सब्जेक्ट इंग्लिश. सब्जेक्ट इंग्लिश. क्वेश्चन नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर फर्स्ट, लैंग्वेज स्टडी. लैंग्वेज स्टडी. नंबर 1 त्याच्यामधला कंप्लीट द वर्ड्स. जे आपण घेतलेल्या पाठीमागला कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग correct letter. Correct letter. Suppose words P dash. या ठिकाणी योग्य अक्षर लिहायचं की आपण पाठ्यपुस्तक तयारी की आपल्या अभ्यासक्रमातलंच आहे. सेकंड वन SUPER dash sorry SUPE dash R SUPER dash. हा झाला उदाहरण एक बघा प्रश्न. दूसरा put the words in alphabetical order. हा एक प्रश्न जो आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर. एक प्रकारचा जो प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये याला अर्धा मार्क आणि याला अर्धा मार्क. आणि याच्यामध्ये बघा ए मस्ट can have आणि does. याचा क्रम लावायचा आपण पाठीमागे घेतलेला आहे. मस्ट कॅन हॅव डज पाठीमागच्या तासात आपण घेतलेला आहे. याच्यामध्ये पहिला अक्षर बघायचं एम आहे, सी आहे, एच आहे, डी आहे. याच्यामध्ये कुठला अक्षर पहिला असणार आहे सी. सी अगोदर घ्यायचं तर पाठ करून हे सी चं काय घ्यायचं कॅन. नंतर कुठला आहे बघा एच एम और डी. तर डी आहे इथं ते डी लिहायचा. नंतर डी चं डज. नंतर हे हॅव आहे. नंतर मस्ट आहे. अशा प्रकारे हे लिहायचंय. बी बुक बस बॅट बेंच. याच्यामध्ये पण काय आहे बघा each letter of words first word are same. प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर सेम आहे. बी 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 बी. मग काय करायचं दोन नंबरचं बघायचं ओ यू ए ई. मग ए पहिले येते तो हा शब्द पुढे घ्यायचा बॅट. नंतर काय बघा ओ आहे यू आहे ई आहे कुठला आहे ई येणार म्हणून बॅट नंतर बेंच येईल.
कॉमा करा, प्रत्येक शब्दामध्ये कॉमा करा. नंतर काय इथे येणार आहे बॅट, नंतर काय बेंच, नंतर काय येतं बुक का बस, तर बुकच येईल कारण ओ अगोदर आहे. ठीक आहे, यू आणि ओ दोन्हीमध्ये कुठला अगोदर आहे, which is the first letter, यू अँड ओ इज द फर्स्ट लेटर ऑफ यू, म्हणून ओ बुक आणि बस. अशा प्रकारे हे लिहायचं. आलं लक्षात? तर हे 2 मार्का 1 मार्काला एक असेल, हे 1 मार्काला आणि हे 1 मार्काला, असे 2 मार्काला 2 प्रश्न असतील. क्वेश्चन नंबर 3 च्या मधलाच क्वेश्चन नंबर 3, write related words, write related words. School, या स्कूलचे समय शब्द आपण घेतलेले पाठ्यक्रमात. स्कूलचे समय शब्द लिहायचे. स्टुडंट, पेन, चेअर, बेंच, ब्लॅकबोर्ड, बुक, पेन्सिल, इरेजर. ओके, हेडमास्टर, टीचर, एक्सेट्रा. विलेज, विलेजच्या संबंधित शब्द रिलेटेड वर्ड. रिलेटेडचा अर्थ काय संबंधित. विलेज म्हणजे काय आलं, टेम्पल, हॉस्पिटल, बँक, रोड, हाऊस. आपल्या गावामध्ये काय असते, मॅन, वुमेन, बॉय, हे पण येऊ शकताय. ओके, तर हा पहिला प्रश्न या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. तो ते पहिला प्रश्न 5 मार्काला आहे. पहिला ए 1 मार्काला, दुसरा सेकंड क्वेश्चन 2 सेकंड क्वेश्चन ऑफ फर्स्ट क्वेश्चन. पहिल्या प्रश्नाचा दुसरा आकडा 2 मार्काला, तिसरा 2 मार्काला. क्वेश्चन नंबर 2, read the following passage. And complete the activities. Complete the activities. उत्तर असणार आहे. उत्तरांची पहिली आणि शेवटची ओळ सांगतो मला. हा पॅसेज असेल. हा तुमच्याकडे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये बघायचं आहे संत हरिदास किंवा संत हरिदास. आपल्या पुस्तकामध्ये संत हरिदास जे धडा आहे आपला, त्या संत हरिदास पासून हे नको घ्यायला आपल्याला, हा प्रश्न नको घ्यायला. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊ आपण. क्वेश्चन नंबर 3. ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न वगैरे काय नाही. एक मिनिट, मी दुसरा प्रश्न काढतो त्याच्यामध्ये. हा पुढला जो बघा पहिला हा पॅसेज मिळेल. ठीक आहे, पॅसेज on the appointed days. Androcles है ना, Androcles and the lion, हा लेसन बघायचा आहे. डे इथं पासून
ते with relief and joy. इथं पण हा उतारा बघायचा पुस्तकामधला, त्याच्यावरती हे प्रश्न उत्तर असणार आहे बघा. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज. हा उतारा बघायचा पुस्तकामधला. ऑन द अपॉइंटेड डे, इथपासून ते विथ रिलीफ अँड जॉय हा पुस्तक उघडायचं आहे. त्याच्यावरती काय करायचंय, प्रश्न बघायचे आहे. सॉरी, उतारा बघायचा, त्याच्यावरती प्रश्न सोडवायचे आहे. काय बघा प्रश्न पहिला. The lion had been हा प्रश्न पण होतोय मला ही देतो एजी देतोय बघा सोडवायला. The crowds बरं प्रश्न तेव्हा लागेल ना प्रश्न. हा क्वेश्चन नंबर याच्यामधला A1 state whether statement true or false. ट्रू और फॉल्स म्हणजे ट्रू म्हणजे सत्य आणि फॉल्स म्हणजे असत्य. हे दिलेले जे वाक्य जे आहे ते सत्य की असत्य द्यायचे. पहिलं कुठलं वाक्य बघा. The lion had been kept hungry to make it more delicious. And second sentence, Androcles hugged the lion. ते आपण हे पाठीमागे ज्यावेळेस लेसन झाला त्यावेळी उत्तर पण आपण सोडवून घेतलेला आहे. हे लक्षात घ्या. तुम्ही जर व्हिडिओ नीट पाहिला असेल तर तुम्हाला ते नक्की ते आठवणार आहे. आपण लेसन तर घेतल्या शिकवलेलं आहेच अँडोक्लिस अँड लायन, परंतु याच्यावर उत्तर सुद्धा कसा, हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन ऑन पॅसेज, म्हणजे उतारावरचे प्रश्न कसे लिहायचे हे सुद्धा आपण प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे ते आपण बघितलेलं आहे. A2 क्वेश्चन बघा. What did Androcles feel after he was brought to the arena? या प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये पाहून लिहायचं आहे. A3 write the opposite word. Write the
अपोजिट वर्ड्स. त्याच्यामध्ये कुठलं अपोजिट? हॅपी. हॅपीचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. आणि दुसरा आहे बाउंड. बाउंडचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. ठीक आहे. तर पुढचा क्वेश्चन जे म्हणतो बघा, हा झाला अपोजिट वर्ड्स. पुढचा क्वेश्चन बघूया. A4. The lion saw and the place. The lion saw and the place. And the place. Add a question tag. ऍड क्वेश्चन टॅग आपण पाठामध्ये घेतलेलं आहे, तरी मी सांगतो बघा. वाक्य संपूर्ण बघायचं. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. वाक्य आहे तसं लिहायचं वगैरे. वाक्य आहे तसं लिहा. वाक्य झालं तर कॉमा करा. वाक्य लिहा बोलले बघा. वाक्य संपूर्ण लिहा, कॉमा करा. आणि वाक्यातला करता क्रिया बघायचं. जर सहाय्यकारी क्रियापद असेल तर त्याचं नाव इज असेल तर इजंट, आर असेल तर आरंट, वॉज असेल तर वॉरंट. पण जर क्रियापद मुख्य क्रियापद असेल समजा, तर वर्तमान काळातला असेल तर टू लक्षात घ्यायचे. क्रियापदाला एस प्रत्यय लागला असेल तर डज लक्षात घ्यायचं. आणि जर भूतकाळात असेल तर डीड घ्यायचे आणि त्याचं नकारार्थी करायचं. म्हणजे काय आता हे मूळ क्रियापद आहे पण पास्ट टेन्स आहे म्हणजे डीड आहे. तर करायचं मग डीडचं डिडंट. डिडंट करता कुठला आहे? द लायन. द लायनचं सर्वनाम कुठलं येणार आहे? ही. आणि क्वेश्चन मार्क. म्हणजे वाक्य आपलं पूर्ण लिहायचं, कॉमा करायचा आणि डिडंट ही असं पुढे लिहायचं. ठीक आहे. त्यावेळेस असं अशा प्रकारे ऍड क्वेश्चन टॅग सोडवायचा आहे. आणि पुढचा शेवटचा प्रश्न या A5 कष्टातला शेवटचा. Would you like to help the animal? Would you like to help the animal? तर तुम्हाला प्राण्याला मदत करायला आवडते का? आवडत असेल तर लिहा उत्तर यस. आणि आय लाईक टू हेल्प द ॲनिमल्स. आणि नसेल तर शक्यतो आवडायचा ग्रेप करा, येस करा. आणि काय लिहायचं? यूच्या ऐवजी आय लाईक टू हेल्प द ॲनिमल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे परीक्षा पेपर असेल सोडवायचा आहे. आणि राहिलेला भाग आपण नंतर कसा घ्यायचा. ठीक आहे. थांबूया ठिकाणी आपण.